नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातली एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। तेलंगणा सीमेवरील अप्पाराव पेठ येथे महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे भीषण आग लागून शेतकऱ्याचे रब्बी हंगामातले उभे पीक जळून खाक झाले आहे। तर दिनांक 4 मे रोजी भर दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यात विद्युत तारांचा शॉर्ट सर्किट झाला आणि आगीची ठिणगी शेतात पडली आणि काही क्षणातच सुमारे 15 एकरवरील मका आणि ज्वारीचे पीक पूर्णतः जळून नष्ट झाले। त्या आगीमध्ये रामादेव रेड्डी, वरोदानी रेड्डी आणि रमेश रेड्डी या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार महावितरणाकडून विद्युत लाईनची नियमित देखभाल केली जात नाही, तर अनेक ठिकाणी तारा लोंबकळल्या असून वीज खांबही वाकलेल्या अवस्थेत आहेत। यामुळे तारा एकमेकांना स्पर्श होऊन शॉर्ट सर्किट झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। शेतात 12 वाजेपर्यंत काम केले होते आणि दुपारचा टायमाला शेतातून घरी गेल्यावर शॉर्ट सर्किटामुळे शेतामध्ये आग लागली। आम्ही येपर्यंत तोपर्यंत पूर्ण मक्का आणि ज्वारी जळून गेले आणि वारा सुटला होता। वारामुळे ज्वारी मक्का जळून गेलं शॉर्ट सर्किटामुळे आणि आम्हाला त्याचा म्हणजे नुकसान भरपाई भेटावा म्हणून आमचा मागणी आहे। आम्ही अप्पाराव पेठ येथील रहिवासी असून आम्ही काल दुपारपर्यंत मक्का जमा करून घरी गेलो होतो। दुपारी वारा वादळ सुटला आणि आम्ही शेतातून घरातून शेतापर्यंत येईपर्यंत आमचा मक्का पूर्ण जळून खाक झाला। हे आमचे शेतात डीपी आहे, वायर खाली लोंबलेले किंवा लटकलेले आहे। तर आम्ही ते लाकडाचे शिकणं लावून ते वायर वरी केले। महावितरणाला 2-3 वेळेस सांगितले तरी कोणी काळजी घेतली नाही। ते वाऱ्यामुळे वायर टच झालं, शॉर्ट सर्किट झालं आणि आमचं 6 एकर मक्का आणि 1.5 एकर ज्वारी पूर्ण जळून गेली। तरी महावितरण खात्यातून आम्हाला काहीतरी नुकसान भरपाई मिळून द्यावं आणि शासनाकडून नुकसान भरपाई मिळून द्यावं। Thanks for watching Ekmat Digital.